आज सोमवार दिनांक 9/9/2024 रोजी धुळे ग्रामीणचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार कुणाल बाबा पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट आमदार भाषण विभाग पुरस्कार मिळाल्याबद्दल मैत्री ठेवीदार संघटनेकडून आमदार कुणाल बाबा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। मैत्री या प्रकरणाबाबत विधानसभेत मैत्री ठेवीदारांचे तारांकित प्रश्न अभ्यासोपपणे मांडणारे एकमेव आमदार कुणाल बाबा पाटील यांनी मैत्री पीडितांच्या आशा पल्लवित करून मैत्री प्रकरणाला गती दिल्याबद्दल मैत्री ठेवीदार संघटनेकडून अध्यक्ष नानासाहेब पाटील, संचालक राजेंद्र देवरे, ईश्वर पाटील, पिंटू दर्डा, अमृत पाटील, सदानंद कोठावदे, दिलीप शिंदे, सुभाष शिंदे, हरगोविंद गुप्ता, सुभाष शिरसाट, रामा राठोड, सुरेश खैरनार, चित्रा कासार, छाया कासार, उषा पाटील व असंख्य मैत्री ठेवीदार उपस्थित होते। यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की संपूर्ण भारतातून 2800 कोटी रुपये मैत्री ठेवीदारांचे अडकले असून हा पैसा मिळवून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असून यासाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला असून मैत्रीच्या सर्व ठेवीदारांना माझं एक सांगणं आहे की ठेवीदारांचा एक रुपया परत मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही व माझा हा लढा विधानसभेत सुरूच राहील असं यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। यासिन सय्यद, मीडिया प्रमुख, मैत्री ठेवीदार संघटना यांनी आमदार कुणाल बाबा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केलंय। आज मैत्री ठेवीदारांची सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आज सरकारच्या निमित्ताने मला भेटले। मैत्रीचा एक फार मोठा विषय त्या ठिकाणी आहे। जवळपास 2-2.5 कोटी ठेवीदारांचे पैसे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मैत्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि हे पैसे जवळपास 2800 कोटी रुपये त्या ठिकाणी लहान लहान ठेवीदारांचे, ज्या लोकांनी स्वतःच्या कष्टाने, घामाने, रक्त घालून त्या ठिकाणी पैसा कमवला होता, तो पैसा त्या ठिकाणी गुंतवला होता आणि हा पैसा मिळवून देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आपण याच्यावरती फार मोठा आवाज उठवला होता आणि शासन दरबारी आपण वारंवार पाठपुरावा करतोय आणि मैत्रीच्या सर्व ठेवीदारांना माझा या ठिकाणी शब्द असेल की जोपर्यंत मैत्रीच्या प्रत्येक ठेवीदाराचा एक रुपया त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा बंद होणार नाही। हे पैसे 100% ठेवीदारांना आम्ही मिळवून देणार होता आमचा शब्द। बाबा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इकडे